मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र वणी रंभापूर अंतर्गत विविध प्रक्षेत्रासाठी मृदा सुपीकता दर्शक नकाशांचे पंदेकृवी अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरदजी गडाख यांच्या हस्ते हस्तांतर झालं। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कार्यरत असलेले अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प मुद्रा विज्ञान विभागानं मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रातील सर्व 18 ब्लॉकसाठी तयार करण्यात आलेले मृदा सुपीकता दर्शक नकाशे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते प्रक्षेत्र प्रमुख मुख्य बीज उत्पादन अधिकारी डॉक्टर शिवाजी नागपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। हा कार्यक्रम दिनांक 25 जून 2026 रोजी मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रातील अन्वी ब्लॉक येथे आयोजित करण्यात आला होता। या प्रकल्पाअंतर्गत मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रातील सर्व 18 ब्लॉकमधून प्रति अर्धा किलोमीटर ग्रीड पद्धतीनं सुमारे 600 मातीचे नमुने संकलित करण्यात आले। या नमुन्यांचे रासायनिक विश्लेषण करून विविध अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक ब्लॉकचा मृदा सुपीकता दर्शक नकाशा तयार करण्यात आला। हे नकाशे भारतीय मृदा अनुसंधान संस्था भोपाळ यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले असून त्यांच्यासोबत सविस्तर तांत्रिक अहवाल देखील तयार करण्यात आला। या नकाशांच्या आधारे प्रक्षेत्रातील विविध भागातील अन्नद्रव्यांची उपलब्धता, कमतरता आणि मृदेची सुपीकता यांचा अचूक मूल्यांकन होऊन पीकनिहाय आणि क्षेत्रनिहाय संतुलित खत व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे। यावेळी मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्राचे प्रमुख आणि बीज उत्पादक अधिकारी डॉक्टर शिवाजी नागपुरे यांनी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पाचे वरिष्ठ मृदशास्त्रज्ञ डॉक्टर संदीप डाहोळे तसंच कनिष्ठ मृदशास्त्रज्ञ श्री प्रशांत सरप यांनी केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल आभारी व्यक्त केले। याप्रसंगी डॉक्टर नितीन कोष्टी कुलगुरूंचे तांत्रिक सचिव आणि डॉक्टर श्याम घावडे प्रभारी अधिकारी, डॉक्टर मोरे आणि ब्लॉक इंचार्ज उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष कवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.